सकाळीच बघा माझ्या पोराचे कांड कसे आहेत. अर्धा तर बेड खाली आणि अर्धा बाहेर जाऊन बसला आहे. त्यानंतर आम्हाला सकाळ झाली की लगेच दुकानाची आठवण येते, म्हणजेच दूध बिस्किट आणायचं म्हणून आलो डेअरीमध्ये आलो. बिस्किट वगैरे लगेच घेऊन आलो की लगेच घरी आलं की गेला बाप्पाजवळ. बाहेर जायचं म्हणलं की मम्मीकडे येतो आणि घरात आलो की पप्पाकडे. मला तर बाबा भावच देत नाही पोरगं, फक्त लाडीगोडी लावतं. कामापुरता मामा आहे बघा माझं पोरगं. त्यानंतर इट्टल करून दाखवलं. त्यानंतर चहा वगैरे पिऊन निघाली की बबड्याचे पप्पा रिक्षावर, कारण जाणं तर भागच आहे ना, घरी किती बसणार, त्यांच्यावर सगळं घर चालतं ना म्हणूनच. आणि इकडे बघा पप्पाला हाय कशी करते म्हणून कसं रागात बघतोय, लय अगोचर झालाय पोरगं. त्यानंतर आले आमच्या मैत्रिणीकडे म्हणजेच भाभीकडे. तिच्याकडे रुद्र होता ना म्हणूनच. आणि ह्या दादा आम्हाला खूप आवडतो, ह्या दादाकडेच असतो आम्ही दिवसभर. त्यानंतर आम्हाला जायचं होतं भाजी आणायला. ही हम्मा आम्हाला वाटतच अडवून बसली होती, काय जाऊच देत नव्हती, कशी काय माहिती. त्यानंतर आमच्या घरापासला बी बघा कसं आम्हाला कचरा टाकायला, भाजीपाला, मेडिकल, डेअरी, दुकान सगळं जवळ आहे. पाणीपुरीसुद्धा जवळ आहे बरं का. त्यानंतर असे हिरवेगार भाज्या बघताच मी तर आधी शेपू घेतली बाबा, मला शेपू आवडते म्हणूनच. आणि मला हिरव्या भाज्या तर आवडतात सगळ्याच, असं काही नाही की नाही आवडत. लगेच तयारीला लागली शेपू करायच्या. घ्यायला तर आणि खायला तर चांगलं वाटतं, पण साफ करायला पाक जीव